तर सर्वात आधी सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। तर आज आपण आषाढी एकादशी विशेष मस्त अशी चमचमीत थाळी बनवणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे हे संपूर्ण पदार्थ आपण एकाच बॅटरपासून बनवलेला आहे। बॅटर एक आणि पदार्थ अनेक असे मऊ लुसलुशीत पदार्थ तुम्हाला शोधूनही सापडणार आहेत। तर नेहमी उपवासाला तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, तर आज आपण इनो, दही, सोडा कशाचाही वापर न करता अगदी मऊ लुसलुशीत, जाळीदार आणि चमचमीत अशी थाळी बनवणार आहोत। तर चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर क्लिक करा, त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल। तर सुरुवातीला आपल्याला या पदार्थांसाठी बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बॅटर तयार करण्यासाठी इथे मी अर्धा कप साबुदाणा आणि 1 कप भगर घेतलेली आहे। याला काही ठिकाणी वरईचा तांदूळ किंवा उपवासाचा तांदूळ असं देखील म्हटलं जातं। तर इथे मी हा साबुदाणा आणि भगर स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेला आहे, म्हणजे यावरती जे काही डस्ट असेल ते निघून जाते। त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आणि साबुदाणा घालून मंद आचेवरती हलकासा फुलेपर्यंत हा साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकाल साबुदाणा छान असा फुललेला आहे। साबुदाणा फुलला की लगेचच यामध्ये आपल्याला भगर घालायची आहे। भगर देखील आपल्याला छान असा हलका कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। भगर भाजली की नाही ते कशी ओळखायची, तर भगर भाजायला लागली का ती आणखीनच जास्त पांढरी दिसायला लागते। हलकीशी पांढरी दिसायला लागली का लगेचच आपल्याला हे दोन्ही साहित्य एका ताटेमध्ये काढून थंड करून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही बघू शकाल हा भगर हलकासा पांढरट दिसतोय। साबुदाणा देखील अगदी छान असा फुललेला आहे। तर आता हे आपण एका ताटेत काढून पूर्णपणे थंड करून घेऊया। तर इथे मी हे सर्व साहित्य एका ताटेमध्ये काढून घेतलेलं आहे। तर आता हे आपण एक 5 ते 10 मिनिटं असंच ठेवून थंड करून घेऊया। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्याला याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। खूप जास्त पीठ देखील करायचं नाही, जसं आपला बारीक रवा असतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर इथे मी मिक्सरचं भांडं मोठं वापरलंय, त्यामुळे एकाच वेळी सर्व साहित्य काढणार आहे। तुमचं जर मिक्सरचं भांडं लहान असेल तर 2 बॅचेसमध्ये तुम्ही हे दळून घेऊ शकता। तर इथे तुम्ही बघू शकाल हे साबुदाणा आणि भगर मी छान असं हलकंसं रवाळ दळून घेतलेलं आहे। तर आता यामध्येच आपण 1 कप पाणी घालणार आहोत। सुरुवातीला 1 कपच पाणी घालूया, लागेल तसं नंतर आपण पाणी वाढवणार आहोत। तर पहा इथे मी हे मिक्सरला छान असं याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। तर बॅटर तयार करताना परत मी यामध्ये 1 कप पाणी घातलेलं आहे। तर संपूर्ण बॅटर तयार करण्यासाठी इथे आपल्याला टोटल 2 कप पाणी लागलेलं आहे। तर इथे आपलं बॅटर छान असं तयार झालंय। तर आता हे बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तुम्ही कुठल्याही एका डब्यामध्ये किंवा कुकरमध्ये देखील हे बॅटर काढून घेऊ शकता, कारण हे बॅटर आपण आता फर्मेंट करण्यासाठी ठेवणार आहोत। आपण यामध्ये इनो, दही, सोडा कशाचाच वापर करणार नाही आहोत। त्यासाठी आपल्याला हे रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तुम्हाला जर हे फर्मेंट करायचं नसेल तर ह्या स्टेजला तुम्ही यामध्ये पाव चमचा खायचा सोडा घालून लगेचच तुम्ही याचे पदार्थ बनवून घेऊ शकता। तर इथे पहा हे बॅटर मी 1-2 मिनिटं एकाच डायरेक्शननी छान असं फेटून घेतलेलं आहे। फेटून घेतलं का छान असं यामध्ये एअर बबल्स निर्माण होतात आणि बॅटर हे अगदी व्यवस्थित असं फर्मेंट होतं। तर फेटून घेतल्यानंतर झाकण लावूया आणि रात्रभर आता हे आपण फर्मेंट होण्यासाठी एका उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं आहे। तर दुसऱ्या दिवशी सकाळी इथे तुम्हाला मी आता काढून दाखवते। तर तुम्ही बघू शकाल आपलं हे बॅटर अगदी छान असं फर्मेंट झालेलं आहे। यावरती तुम्ही बबल्स पाहू शकता, किती छान असं यावरती बबल्स आलेले आहे। यावरूनच कळतं की आपलं हे पीठ अगदी व्यवस्थित असं फर्मेंट झालेलं आहे। तर आता हे एक वेळेस आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि आता या संपूर्ण बॅटरमध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया। तर अगोदर आपण मीठ घातलेलं नाही, त्यासाठी संपूर्ण बॅटरसाठी लागणारं मीठ इथे आपल्याला घालून घ्यायचं आहे। तर इथे मी 1 चमचा उपवासाचं मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यानंतर अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं। तर थोड्या वेळासाठी आता हे बॅटर आपण बाजूला ठेवून देऊया आणि एक छोटंसं वाटण करून घेऊया। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं घालून याची आपल्याला मिक्सरला भरड करून घ्यायची आहे। तर मिक्सरवरती ह्या हिरवी मिरचीची भरड केल्यानंतर आता हे हिरवी मिरची आणि आलं आपल्याला ज्या पदार्थामध्ये जसं लागेल तसं थोडं आपण त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। तर सुरुवातीला ह्या बॅटरमधलं 1-2 पळी बॅटर मी बाजूला काढून ठेवणार आहे, कारण यापासून आपल्याला एकदम खमंग आणि कुरकुरीत पदार्थ बनवायचा आहे। तर 2 पळी बॅटर मी बाजूला काढून ठेवलं आणि शिल्लक राहिलेल्या संपूर्ण बॅटरमध्ये 1 चमचा हिरवी मिरची आणि आल्याची जी आपण भरड केली ती घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर इथे तुम्ही बघू शकाल हे बॅटर आपलं छान असं तयार झालंय। तर इथे मी एक मोठ्या साईजची वाटी घेतलेली आहे।
त्याला तेलाने छान असं ग्रीस करून घेतलं आणि त्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला हे बॅटर भरून घ्यायचं आहे। तर अर्धी वाटीच बॅटर भरायचं आहे, कारण हे बॅटर फुलण्यासाठी सुद्धा जागा लागते। तर इथे आपण ह्या बॅटर पासून इडली बनवणार आहोत, वाटी इडली असं तुम्ही याला म्हणू शकता। तर इथे मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं। पाण्याला छान उकळी आलेली आहे। त्यावरती एक रिंग आणि त्यावरती प्लेट ठेवायची आणि हे 2 वाट्या ठेवून आपल्याला 15 मिनिटासाठी स्टीम करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर ही इडली वाटीमध्ये बनवायची नसेल तर इडली पात्रामध्ये सुद्धा ही बनवून घेऊ शकता। आणि इथे आपले 15 मिनिटे झालेले आहेत। तर आता आपण याचं झाकण उघडून पाहूया। तर तुम्ही बघू शकता इथे आपली वाटी इडली अगदी मस्त अशी टम्म फुललेली आहे। यावरती क्रॅक आलेत, यावरतूनच समजायचं की ती आपली अगदी परफेक्ट अशी वाटी इडली बनवून तयार झालेली आहे। तर इडली आपण आता थंड करून घेऊया, तोपर्यंत आपण मस्त अशी चमचमीत बटाट्याची भाजी बनवून घेऊया। तर उपवासाची ही भाजी बनवण्यासाठी इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत। त्यातला 1.5 बटाटा इथे मी वापरणार आहे, अर्धा मी बाजूला काढून ठेवलाय। ते कशासाठी हे मी तुम्हाला पुढे सांगते। तर इथे मी राहिलेला 1.5 बटाटा छान असा हातानेच कुस्करून घेणार आहे। चाकूने कापून घेऊ नका, कारण चाकूने कापून घेतलं तर भाजीला एकसंधपणा येत नाही। अशा पद्धतीने हाताने कुस्करून घ्यायचा, म्हणजे भाजीला छान असा एकसंधपणा येतो। तर भाजीसाठी लागणारा आता आपण वाटण तयार करून घेऊया। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी सुकं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। अर्धी वाटीच इथे आपल्याला भाजलेले शेंगदाणे घ्यायचे। त्यानंतर अर्धा इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे। तर इथे मी 3 लाल मिरच्या आहेत, या 2 तास अगोदरच पाण्यात भिजत घातल्या होत्या। माझ्याकडे लाल तिखट नव्हतं म्हणून मी ह्या मिरच्या भिजत घातल्यात। तुमच्याकडे जर उपवासाचं लाल तिखट असेल तर ते तुम्ही इथे घालू शकता, किंवा हिरवी मिरची सुद्धा तुम्ही इथे घालू शकता। तर इथे मी ह्या तिन्ही मिरच्या छान अशा हाताने तोडून यामध्ये घातलेल्या आहेत। त्यानंतर या भाजीला एक आंबट आणि चटपटीतपणा येण्यासाठी 2 चमचे दही घालायचे आणि मिक्सरला आपल्याला याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे। याचं आपल्याला छान बारीक असं वाटण तयार करून घ्यायचंय। तर इथे आपलं वाटण तयार झालंय। तर पहा किती मस्त असा याला कलर देखील आलेला आहे। तर यामध्ये जी आपण लाल मिरची घातली त्यामुळे याला छान असा लाल रंग येतो। भाजीला देखील अगदी छान असा लालसर रंग येतो। पण काही हरकत नाही, तुमच्याकडे जर नसेल तर हिरवी मिरची घाला। हिरव्या मिरचीची भाजी सुद्धा हे तितकीच चविष्ट बनवून तयार होते। त्यानंतर गॅसवरती कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केलं। त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि बनवलेलं वाटण घालून छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर आता हा मसाला लवकर परतला जावा म्हणून यामध्ये संपूर्ण भाजीसाठी लागणारं मीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी छान असं 1 ते 2 मिनिटे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यावरती आपल्याला झाकण लावून 1 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायचे आणि 1 मिनिटभरानंतर तुम्ही बघू शकाल ह्या मसाल्याने संपूर्ण तेल हे रिलीज केलेलं आहे। अगदी व्यवस्थित असा हा मसाला परतला गेला। तर आता यामध्ये आपण कुस्करून घेतलेले बटाटे घालून घेऊया। अशा पद्धतीने बटाटे कुस्करून घेतली का भाजीला चव खूप छान येते आणि छान असा एकसंधपणा येतो। पाणी एका बाजूला आणि भाजी एका बाजूला असं होत नाही, त्यामुळे मी सांगितलेल्याप्रमाणे बटाटे हे यामध्ये तुम्ही कुस्करूनच घाला। तर हे बटाटे देखील आपण छान असं मिक्स करून घेतलं। तर आता यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालून घेऊया। तर यामध्ये मी साधारण ग्लास भरून पाणी घातलेलं आहे। तुम्हाला ही भाजी कितपत घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। तर पाणी घालून परत एकदा मिक्स करायचं आणि झाकण लावून परत 2 मिनिटे आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। आणि 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल मस्त अशी चमचमीत अशी इथे आपली उपवासाची बटाट्याची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे। तर ही उपवासाची बटाट्याची भाजी तुम्ही भगरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, धिरड्यांसोबत खाऊ शकता, इडलीसोबत किंवा उपवासाच्या पुऱ्या असतात त्याबरोबर खाऊ शकता। त्यानंतर भगरीची खिचडी किंवा भगरीचा भात आपण बनवतो त्याबरोबर सुद्धा ही भाजी तुम्ही खाऊ शकता। मस्त अशी चमचमीत बनवून तयार होते, एकदम चविष्ट अशी लागते। नेहमी उपवासाला शेंगदाण्याची आमटी करण्यापेक्षा अशा पद्धतीची चमचमीत बटाट्याची भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा। तर भगरीची भाकरी कशी करायची याची रेसिपी मी या अगोदर पोस्ट केलेली आहे, ते देखील तुम्ही पाहू शकता। तर आता आपण पुढचा पदार्थ पाहून घेऊया। तर वाटी इडली बनवल्यानंतर जे बॅटर शिल्लक राहिलेलं होतं त्या बॅटरमध्ये मी अर्धा उकडलेला बटाटा जो आपण भाजी करताना काढून ठेवला होता तो यामध्ये बारीक किसणीने किसून घेतलेला आहे आणि अगदी व्यवस्थित असा मी करून घेतलेला आहे। तर तो व्हिडिओ माझ्याकडून थोडासा स्किप झालाय, त्यासाठी खरंच खूप सॉरी। पण जे आपलं शिल्लक राहिलेलं बॅटर होतं त्यामध्ये आपल्याला अर्धा बटाटा छान असा बारीक किसणीने किसून मिक्स करून घ्यायचे। 2 चमचे पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतली तर याचं बॅटर तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट आहे, जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही। तर आता मी गॅसवरती एक डोशाचा तवा गरम करून घेतला। तवा छान गरम झाला का तेलाने ग्रीस करून घ्यायचं। 1 ते 1.5 पळी बनवलेलं बॅटर घालून हलक्या हाताने जाडसर पसरून घ्यायचं आहे। तर इथे आपली बटाट्याच्या भाजीसोबत खाण्यासाठी अगदी
मऊ लुसलुशीत अशी बटाट्याची पोळी बनवून तयार होते। तर ही बटाट्याची पोळी तुम्ही दिवसभर जरी अशीच ठेवलात तरी देखील अगदी मऊ लुसलुशीत राहते आणि खायला अगदी खमंग अशी लागते। माझ्या मुलांनी खाल्ली, माझ्या मिस्टरांनी खाल्ली, त्यांना खूप जास्त आवडलेली आहे। तुम्ही देखील एकदा ही पोळी नक्की ट्राय करून पहा। यामध्ये बटाटा घातल्यामुळे आणखीनच खमंग होते आणि खूप जास्त वेळ अशीच गुबगुबीत आणि मऊ लुसलुशीत राहते। तर परत एक दुसरी पोळी देखील मी पसरवून घेतलेली आहे, ते देखील तुम्ही पहा। मस्त असा रंग आलेला आहे, दोन्ही बाजूनी छान असं शेकून घेऊया आणि ही पोळी देखील आपण काढून घेऊया। तर इथे आपल्या 2 बटाट्याच्या मस्त अशा मऊ लुसलुशीत पोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत। बटाट्याच्या भाजीबरोबर एक नंबर लागतात। तर आता आपण बटाट्याची भजी बनवून तयार करून घेऊया। तर सुरुवातीला आपण 2 पळी बॅटर जे बाजूला काढून ठेवलेलं होतं त्यापासून आज आपण बटाट्याची भजी बनवणार आहोत। आणि भाजीसाठी जे आपण वाटण बनवलेलं होतं त्यातलं 1 चमचा वाटण मी बाजूला काढून ठेवलेलं होतं, ते 1 चमचा वाटण मी यामध्ये घातलं। त्यामुळे ह्या भजींना चव खूप छान येते आणि कलर खूप छान येतो। त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची, आल्याची पेस्ट घालायची। थोडेसे हे भजे छान दिसण्यासाठी यामध्ये मी चिली फ्लेक्स घातलेले आहेत। हे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण चिली फ्लेक्स घातल्याने ही भजी खूप छान दिसतात। यामध्ये आपण कोथिंबीर घालत नाही, त्यामुळे यामध्ये मी चिली फ्लेक्स घातलेले आहे। तर चवीपुरतं मीठ घालून संपूर्ण साहित्य मिक्स करून घेतलं आणि इथे मी एक मीडियम साईजचा बटाटा किसणीने छान असे याचे चिप्स करून घेतलेले आहेत। तर मीडियम साईजचे चिप्स करायचे, खूप जास्त पातळ करायचे नाहीत आणि या भजीच्या बॅटरमध्ये बुडवून आपल्याला हे भजी छान असे तळून घ्यायचे आहेत। तर तेल अगदी छान असं व्यवस्थित गरम करून घ्यायचं, खूप जास्त थंड नको किंवा खूप जास्त गरम नको। एका वेळी 2 ते 3 ही बटाट्याची भजी तेलात सोडून घ्यायची आणि मस्त असे खमंग कुरकुरीत सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहेत। तर ही बटाट्याची भजी खायला अप्रतिम लागतात। यामध्ये जे आपण खोबर आणि शेंगदाण्याचं भाजीसाठी वाटण जे बनवलं होतं ते घातलं, त्यामुळे ही भजी आणखीनच जास्त खमंग आणि खुसखुशीत बनवून तयार होतात। तर सेम पद्धतीने राहिलेले संपूर्ण भजी देखील आपण तळून घेऊया। तर इथे आपली मस्त अशी चमचमीत मऊ लुसलुशीत अशी इनो, दही, सोडा कशाचाही वापर न करता एकाच बॅटरपासून अनेक पदार्थ बनवून तयार झालेले आहेत। तर इथे आपली आषाढी एकादशी विशेष चमचमीत अशी थाळी बनवून तयार झालेली आहे। तर इथे तुम्ही बघू शकाल हे संपूर्ण पदार्थ मी एका ताटेत मांडून घेतलेले आहेत। तर सगळ्यात आधी तुम्ही ही वाटी इडली पहा, किती मस्त स्पॉन्जी बनवून तयार झालेली आहे। त्याला कितीही दाबलं तरी ते त्याचा शेप पुन्हा पकडतो, याचा अर्थ अगदी स्पॉन्जी अशी ही इडली बनवून तयार झालेली आहे। तर या पोळ्या देखील पहा मस्त असे जाळीदार बनवून तयार झाल्यात। भजी पहा वरून एकदम क्रिस्पी, आतून एकदम पोकळ अशा बनवून तयार होतात। ही भजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, चवीला अगदी खमंग अशा बनवून तयार होतात। तर तुम्ही हे बटाट्याची पोळी देखील पहा, मस्त अशी मऊ लुसलुशीत जाळीदार बनवून तयार झालेली आहे। तर एकदा जर तुम्ही ही थाळी बनवली का पुन्हा पुन्हा ही थाळी बनवून पाहाल, इतकी चमचमीत आणि चविष्ट अशी ही उपवासाची थाळी बनवून तयार होते। तर या आषाढी एकादशीला तुम्ही देखील ही उपवासाची थाळी एकदा नक्की ट्राय करून पहा। यामध्ये मी गोडाचा पदार्थ केलेला नाही, कारण कालच्या आणि परवाच्या रेसिपीमध्ये मी 2 उपवासाचे गोडाचे पदार्थ दाखवलेले आहेत। उपवासाचा साबुदाणा कस्टर्ड आणि उपवासाची गोड खिचडी कशी बनवायची ह्याची रेसिपी पोस्ट केलेली आहे, ते देखील तुम्ही नक्की पहा। आणि कशी वाटली ही थाळी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला जर आजची ही आषाढी एकादशीची चमचमीत थाळी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर पुन्हा भेटू, धन्यवाद।